17वा का मागच्या वेळेला 16वा झाला होता 16. आणि आता 17 81 टू 85. आपल्या घरामध्ये किंवा नात्यामध्ये किंवा मित्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्सनॅलिटीज दिसतात बघा. आणि पाहायला लागलं की दिसतं. काही वेळेला आपण त्यांना ते लेबल लावून टाकतो की हा असाच आहे, तो तसाच आहे. पण मग अशी लेबल न लावता जर का त्यामधली विविधता पाहिली तर खूप छान वाटतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याचं बॉक्सिंग होत नाही त्यांचं असं. कारण प्रत्येकाला वैविध्य दिसतं. माणूस म्हटला की काही आपल्याला न आवडणारे भाग असतात, आपल्याला आवडणारे भाग असतात. पण आपल्याला न आवडणारे भाग दुसऱ्याला कोणातरी आवडत असतात. तो स्वभाव दुसऱ्याला कोणातरी आवडत असतो. पण आता हे सांगायचं कारण म्हणजे माझ्या घरात दोन माणसं मी अशी पाहिली होती. म्हणजे बाबा आणि आजोबा. दोघांची पद्धत वेगळी होती शिकवायची. दोघांचाही पॅटर्न वेगळा होता. छान होते. मस्त मजा यायचे. बाबा मितभाषी होते आमचे खूप. आजोबा सुद्धा मितभाषी होते. इंट्राव्हर्टेड पर्सनॅलिटीज होत्या दोघांच्या. त्यांचं त्यांचं ते सर्कल लागायचं त्यांना आणि मग ते भरपूर बोलायचे. पण असं असतं की बघा की यज्ञ सुरू आहे किंवा काय म्हणतात त्याला, असं घरात एखाद्या वेळेला होम हवन असतं किंवा कुठेही असं छान एक असा यज्ञ सुरू आहे. त्याचं तेज, त्याची ती दाह, तो असं काही जाळत नाही पण तो दाह असतो तिथे शेजारी बसल्यानंतर ते असं छान गरम होतं, छान असं मोकळं व्हायला लागतं होतं. आणि निरांजन आणि समई. आता याच्या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स असे वेगळे आहेत. तर आमचे बाबा त्या निरांजनासारखे होते, निरांजन समयी. आजोबा त्या समजा छोट्या कुंडामध्ये जर का दोन लाकडं गोवऱ्या असं जर का त्याचा जर का जो काय अशी ती धग होईल ती वेळेच. म्हणजे त्यांनी काही त्रास झाला का, नाही झाला. पण त्यांचा पॅटर्न वेगळा होता, बाबांचा पॅटर्न वेगळा होता. असा विष्णूचा पण पॅटर्न दिसतो. तेजो वृषो द्युतीधर सर्व शस्त्रभृतांबरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैक शृंगो गदाग्रजः. पहिलेच दोन शब्द म्हणजे ते म्हणत असताना बघत असताना यांची आठवण झाली. हा बघ, तेजो वृष, तेजाचा वर्षाव करणारा असा तो तेजो वृष. तेजो वृष द्युतीधर. मग द्युतीधर म्हणजे द्युती म्हणजे दिवा, प्रकाश. तर तेजाला पण प्रकाश असतो पण तेजाला प्रकाशाबरोबर त्याची स्वतःची एक धग असते. आणि निरांजनाला सुद्धा प्रकाश असतो, समईला सुद्धा प्रकाश असतो. अगदी पाचीच्या पाची वाती लावल्या तर प्रकाश असतो पण धग नसते. तो द्युतीधरा. एकाच वेळेला हे दोन्ही जमलं तर किती छान होईल. तेजो वृषो द्युतीधरः सर्व शस्त्रभृतांबरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नेक शृंगो गदाग्रजः. असा तो आजच्या श्लोकामधले दोन भाग आहेत. आणि शृंगी हे दोनदा येणार आहेत आजच्याच भागामध्ये, दोन वेळा तो येणार आहे तसं. आता आता प्रग्रहो निग्रहो पण बघूया आपण. आता प्रग्रहो निग्रहो म्हणजे एकात मुक्ती आहे, सुटलेला. आणि एकात सुटावसं वाटत असलेला. आता निग्रह आहे, मनोनिग्रह. असं तो सांगतो ना की बाबा समोर असं काही काही आलं की नाही, आपलं ठरलंय ना आता गोड खायचं नाही, आता ठरलंय ना 12 तासामध्ये काही खायचं नाही, ठरलाय ना इंटरमिटंट फास्टिंग. मग म्हटल्यावर जो काही करावा लागतो तो निग्रह. आणि प्रग्रह म्हणजे याच्यातनं सुटलेलाच आहे तो. असे दोन वेगळे शब्द आहेत ते. मग प्रग्रह पण आहे, निग्रह पण आहे. म्हणजे ज्याला असं वाटतंय सुटावं, मुमुक्षत्व. आणि ज्याला असं वाटलंय सुटलंय. मग वाटलं म्हणण्याशी सुटलेलाच येतो. मग असा तो प्रग्रह आणि निग्रह. मग त्याच्यामध्ये अनुप्रास सुद्धा आहे, प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नाही का शृंगो. सगळ्यात शेवटी असा तो अं, ओकाराने संपतोय तो सगळा. पण आज आपले दोन शब्द जे आहेत, आजच्या श्लोकामधले ते तेजो वृषो द्युतीधरः. आता हे विष्णू सहस्त्रनाम म्हणत असताना आपण नेहमी म्हणत आलोय की शब्दांच्या मागे लागून उगाच हा अर्थ सांग तो अर्थ सांग करत बसण्यापेक्षा एक तर ते अनुभवायचे किंवा पाहायचे, दोन्ही करायचं. की आपल्या आजूबाजूला अशी मंडळी दिसत आहेत का, अ, असे कॅरेक्टरिस्टिक्स असलेले, असे गुणधर्म असणारे अशी मंडळी दिसत आहेत का, मी पण त्याच्यातला एखादा असू शकतो. असा विचार करत करत हे म्हणायचं. मग आपण आता अ, आजचा श्लोक म्हणजे याचे अ, चार ओळी सोप्या आहेत ना, त्यामुळे मी चारही ओळी एकदम सांगणार आहे. अर्थात पहिल्यांदी दोन नंतर दोन पण नंतर चारही ओळी.
आणि पुन्हा एकदा सांगतो की ध्यान लावायचंय. मग ध्यान लावण्यापेक्षा ध्यान लागेल, ध्यान अवस्था आहे. त्यामुळे ते म्हणत असताना ज्याला जिथे रमता येईल त्याने तिथे रमायचं. कोणाला आवाजामध्ये रमता येईल, कोणाला जिभेच्या मुवमेंट मध्ये रमता येईल, कोणाला जिभेच्या स्पर्शामध्ये रमता येईल, कोणाला उच्चार होत असलेले जबड्याचे हावभाव हालचाल त्याच्यामध्ये रस येईल, कोणाला पोश्चर मध्ये काय परिणाम होतो त्याच्यामध्ये रस येईल, कोणाला श्वास कसा मागे पुढे होतो त्याच्यामध्ये रस येईल, तर कोणाला त्या 8 सेकंदाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा रस येईल. जे काय असेल ते आपण करत जायचं. मग आता आपण सुरू करूया. तेजो वृषो द्युतिधर सर्व शस्त्र भृतांबरः. तेजो वृषो द्युतिधर सर्व शस्त्र भृतांबरः. तेजो वृषो द्युतिधर सर्व शस्त्र भृतांबरः. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. आता चारी ओळी म्हणू. 8 सेकंदात खेळायचं असेल तरी खेळू. आवाज बघा, कानावर बोट ठेवून म्हणलं तरी सुद्धा चालेल. तेजो वृषो द्युतिधर सर्व शस्त्रभृतांबरः. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रभृतांबरः. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. अजून एकदा. तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रभृतांबरः. प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः. तेजो वृषो द्युतिधर असं म्हणत असताना तो लक्षात आणायचं की असं कोणी आहे का आपल्या आजूबाजूला. असं काल आणि परवा, शनिवार आणि रविवार, आपल्याकडे अथर्वशीर्षाचं सेशन झालं. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सगळ्यांना विचारलं काय कोण चतुर्थीचा उपवास करतं. उपवास हा शब्द नंतर लागला त्याला, पण चतुर्थी. आता जो पुढचा श्लोक आहे तो सगळा चतुर्थीचा खेळ आहे. चतुर्मूर्ती, चतुर्बाहु, चतुर्व्यूहश्चतुर्गती, चतुरात्मा, चतुर्भाव, चतुर्वेद विदेक पाथ. सगळीकडे चार 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 आहे. चतुर्मूर्ती, चतुर्बाहु, चतुर्व्यूह, चतुर्गती, चतुरात्मा, चतुर्भाव, चतुर्वेद एकपात. म्हणजे चतुर्वेदविद एकपात, शेवटी एक आणलेलं आहे तिथे. पण खेळ चतुर्थीचा आहे. आता चतुर्थी म्हणजे आपण म्हणत आलोय दरवेळेला. भगवद्गीतेमध्ये सुद्धा चतुर्थीबद्दल सांगितलंय, अथर्वशीर्षामध्ये सुद्धा चतुर्थीबद्दल सांगितलंय. गुणत्रय अतीत, देहत्रय अतीत, कालत्रय अतीत, तिघांच्या पुढे चार. त्रय अतीत, एक दोन तीन, त्याच्यानंतर काय येईल? चार. मग असा तो विष्णू आहे. विश्व तीन, विष्णू चार. विश्वामध्ये एक दोन तीन, विष्णू चार. आता एक दोन तीन चार काय आहे प्रकरण आहे सगळं, की आपण म्हणतो ना
अवस्थात्रयातीत असं सुद्धा काही जण अथर्व शीर्षामध्ये म्हणतात. ते काय जे काही सापडेल तीन, त्याच्यानंतर ते ते चार. मग मी जागा आहे, मी झोपलेलो आहे, मी स्वप्न बघतोय, ह्याच्यामध्ये जो मी आहे तो कॉन्स्टंट आहे, तो फोर आहे. म्हणजे मी जागा आहे सांगणारा आणि ज्याला समजताय तो मी. मी झोपलो होतो, छान झोपलो होतो, मला छान झोप लागली होती. झोपेत मला माहिती नसतं मी आहे. मी झोपलोय असं कळत नाही. बुद्धाला कळत होतं असं म्हणतात, की बुद्धाला कळायचं की मी झोपलोय. अं, त्याच्यात पण मी आहे. बरं अजून एक, मी झोपलोय तर मी स्वप्न बघतोय हे पण कळतं. म्हणजे जागे झाल्यानंतर आपण सांगतो काही वेळेला की मला स्वप्न पडलं होतं, पण स्वप्नात मी नव्हतो. म्हणजे कोणतरी चौथा आहे. ते चार, हे चतुर्थी आहे तसं. चतुर्थीचा खेळ आहे सगळा. म्हणजे एनर्जी ती चतुर्थी. मग तीन देह पण सांगितले जातात की बाबा बॉडी म्हणजे दिसता येतं, स्थूल देह, सूक्ष्म देह जे दिसत नाहीये, मनबुद्धी, आणि त्याच्याही पलीकडे जे काय जे दिसत नाही, मलाही कळत नाही काय 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 मी घेतोय आणि काय काय साठवलं जातंय आणि काय काय सगळी मेमरी चालली आहे ती सगळी. तो अजून म्हणजे मला माहित नसलेला डेटा, तो अजून एक देह, कारण देह. मग त्या तिघांच्या पलीकडचा कोण, ह्या सगळ्याला कोण चालू ठेवतंय? तो कालत्रय अतीत, काल आज उद्या. मग काल आज उद्या हे तीनही ज्याला कळताय तो कोण? तो चतुर्थी. मग असा तो चतुर्मूर्ती. चार हा छान शब्द आहे सगळा. चतुर्थी, चतुर्याचा सगळा भाग आहे, चाराचा सगळा भाग आहे. मग याच्यात खूप शब्द आहेत बघा. चतुर्बाहू. मग आता चतुर्बाहू आपल्याकडे गणपतीला पण चतुर्बाहू आहेत. आणि मग त्याचा श्लोक पण आहे, एकदंतम चतुर्हस्तम. आता चतुर्बाहू म्हणजे त्याचं चतुर्हस्तम. ते काय कुठल्या देवाला किती हात आहेत, किंवा आमच्या देवाला चार आणि तुमच्या देवाला 10, त्याच्यात काहीतरी उगाच भांडण आणि मारामारा करत बसण्यापेक्षा ते सिम्बॉलिझम आहे. त्याच्यात जर का अडकलं तर पंचतील. पण सिम्बॉलिझम काय सांगतं की बाबा हे बघ, हे असे चार गोष्टी आहेत. मग आता अं, एकदंतम चतुर्हस्तम. चतुर्हस्तम ठीक आहे, करणार काय त्या चार हाताचं? नुसते चार हात दिले, दोन हातांनी काय करायचा प्रश्न पडतो काही वेळेला. काही वेळेला आळशासारखे बसलेले असतो. मग चार हात दिले तर केवढा आळस वाढेल, डिनॉमिनेटर केवढा वाढेल, वरचा न्युमिनेटर काही काम करत नाही. चतुर्हस्तम. मग त्या चार हातात ठेवलाय काय त्यांनी? पाशम अंकुश रदम च वरदम. मग तो श्लोक कसा आहे? एकदंतम चतुर्हस्तम पाशम अंकुश धारणम रदम च वरदम हस्तैहि बिभ्राणम मूषक ध्वजम. तो उंदीर तिथे काय करतोय, अजून वेगळीच गंमत आहे ती सगळी. पण पाशम अंकुश रद वरद. पाश म्हणजे पाश, दोरी बांधले ती पाश, म्हणजे धरून ठेवणारा असं ते काही असेल. धरून ठेवायला लागणार आहे मला. किंवा उधळू देऊन द्यायचं नाहीये, की उधळले घोडे असं पण करून चालणार नाहीये. एकत्र ठेवायचं आहे, करकचून बांधायचे पण नाही आणि सोडले मोकळे असं पण नाही. म्हणून तो पाश. आणि त्याचा एक निगेटिव्ह पार्ट आहे पाश या शब्दाला, की पाश म्हणजे बांधलं जाणं. आणि म्हणून पशु, जो बांधला गेलाय तो पशु. म्हणजे मी जर का कशाला तरी बांधलं गेलं असेल, अटॅचमेंट जर का मला असेल, तर मी पशु आहे. म्हणजे अरे बापरे पशु म्हणतोय, so बांधला गेला तो पशु. मग पाश, पण हा पाश जो आहे तो ज्याने जो बांधतोय त्याच्या हातात आहे. म्हणजे पाहिजे तेव्हा सोडता येणार आहे, पाहिजे तेव्हा बांधलेला आहे, असा तो पाश. अंकुश नुसतं बांधून चालणार नाही, त्याला मॅन्युअरिंग लागणार आहे, पराणी. अंकुश हत्तीला असतो तसा. रद आणि वरद. रद म्हणजे दात, रद म्हणजे पॉवर. मग पॉवर पण आहे. आणि वरद आहे, वरद आहे, तो वर देणारा असा तो, म्हणजे श्रेष्ठता देणारा, उत्कृष्टता देणारा, असे ते हात आहेत. मग हा चतुरहस्तम म्हणजे आपण आपलं दोन शब्द म्हणतोय म्हणून. मग आता पुन्हा तो चतुरात्मा म्हटलाय बघा. आता आत्मा कसा चार? हे प्रश्न पडायला पाहिजे ते. आत्मा अनेकदा म्हणतो बघा, म्हणजे कोणाची तरी निधनाची बातमी आली, आत्म्यास सद्गती मिळो. आत्म्याला कशी गती? विचारत नाही कोणी. हा उगाच उलट उगाच असं म्हणतो. जर तो फिरत असेल तर फिरणार कसा? गती कुठली? सगळीकडेच आहे ना ते. आता विचार करायच्यात नका जाऊ. माझ्यानंतर लोक काय म्हणणार. पण मग हे चतुरात्मा कसा? कृष्णाने त्याची क्लॅरिटी दिलेली आहे, की जे दिसतंय ते एनर्जीच आहे, फॉर्म बदललेले आहेत. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षर च अक्षर एव च, क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थ क्षर उच्यते. अक्षरात अपिच उत्तम हा पुरुषोत्तम हा, असं तो सांगत जातो बघा. म्हणजे सगळेच चारही पद्धतीचे एनर्जीच फॉर्म आहे, सगळीकडे एनर्जीचाच फॉर्म आहे, असं तो चतुरात्मा आहे. म्हणजे तीन देह हा एक फॉर्म झाला एनर्जीचा.
एनर्जीचंच मॅटरमध्ये कन्व्हर्जन झालं. कारण कृष्ण म्हणतोय तिथे क्षर म्हणजे नाश होणारी ही पण एनर्जीच आहे. कारण तो फॉर्म आहे. एनर्जीचा फॉर्म झाला की नाश होणार. आणि आपण म्हणतो बघा, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू वन फॉर्म टू अदर फॉर्म, बट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी जनरेटेड. असा तो पार पूर्वी शाळेत शिकलेला लॉ आहे, तो इथे आहे. मग तीन देह आहेत, त्याची एक एनर्जी आहे. मग त्याच्यात खेळताय कोण, ती एनर्जी पुरुष, मग पुरुषोत्तम असा, त्याच्या पलीकडचा पुन्हा तेच, तिघांच्या पलीकडचा असा तो. मग चतुर्बाहू, चतुर्मूर्ती, सांगायचं काय शेवटी, की बाबा चार आहेत हं. आपल्याला खेळायचं आहे चार मध्ये किंवा जायचं आहे चार मध्ये. ज्याला झटकन चारात जाता येतं त्याला म्हणतात ज्ञानयोगी. जो फिरत 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 जातो त्याला म्हणतात कर्मयोगी. पण ह्या सगळ्याला एक पात म्हणून टाकलं बघा त्याने, की सगळे आधीचे चार आहेत. तो श्लोक कसा आहे तो, चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. चतुर्वेद विद म्हणजे चारही वेद जाणणारा असा तो एकपात. चतुर्मूर्ती एकपात, चतुर्बाहु एकपात, चतुर्व्यूह एकपात, चतुर्गती एकपात, चतुरात्मा एकपात, चतुर्भावा एकपात, चतुर्वेदविद एकपात. अरे मग आधी चार चार करून कशाला ओरडला तू तिथे. हा चार फॉर्म दिसत आहेत ते तुला, चार पॅटर्न आहेत, पण आहे एकच सगळं परत. एक पाथ म्हणजे चतुर हे विश्व सांगतं, आणि एक पाथ हे विष्णू सांगतो. खेळ त्याचाच आहे. खेळ त्याचाच आहे. हा लपंडाव आहे, ही लपाछपी आहे. आणि ती आपण कधी कळतं कधी नाही कळत. आणि दिवसभरात अनेकदा असे अनुभव येतात. एकदा तर येतोच येतो, असं शून्य होतं पटकन, अरे सगळंच आहे. आणि तोच वाढवायचा असतो ना सारखा, की आपण आज 2 मिनिटं मजा आली, आता उद्या 2 मिनिटाचे 3 भाग झाले. 2 मिनिटे पाच पाच वेळा आली, फिरत असताना अचानक एकदम शांत झालं. काहीच, अरे सगळंच आहे, असं काहीतरी वाटायला लागलं. मग परत कोणतरी बोलायला आलं. मग हे जे एकपात आहे, की चतुर म्हणजे मॅनिफेस्ट डायव्हर्सिटी. क्रिएशन आहे, प्रिव्हेन्शन आहे, डिझोल्युशन आहे. मग त्याच्यामध्ये विष्णू आहे, ब्रह्मा आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, अग्नी, सगळे काही ना काहीतरी करतायत. तो एक भाग आहे. आणि एक म्हणजे हे सगळं एकच आहे, असा तो भाग आहे. मग आता ते अनेक लोक म्हणतात सुद्धा, असं ऐकलंय मी, ते एकम सत विप्रा बहुधा वदंती. आहे एकच एनर्जी, पण त्यांना कळलंय की ह्या एका एनर्जीचे फॉर्म भरपूर आहेत. असा तो चतुर 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 असा तो श्लोक आहे. मग आता हा श्लोक आपण म्हणूया. सोपा आहे. सगळे चारही ओळी एकत्र आपण म्हणणार आहोत. आणि सुटसुटीत शब्द आहेत, अगदी सुटसुटीत आहेत शब्द. चला, शांतपणे म्हणूया. ज्याला जो खेळ खेळायचा तो खेळा, फक्त खेळा, काहीतरी हातात खुळखुळा घ्या प्लीज. चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. हम्म. चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. आता इथे तो पेन्सिल आडवी ठेवण्याचा खेळ खेळता येईल, कारण च त सगळे दात आणि ह्यानी चालणारे शब्द आहेत. म्हणायचं असेल तर म्हणा, पेन्सिल नसेल तर बोट आहे. ठेवा बोट आणि म्हणा एकदा, आणि परत एकदा म्हणूया चला. चतुर्मूर्ती चतुर्बाहु चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. असं म्हणून लगेच म्हणायचं,
चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात. पेन्सिल ठेवून म्हणा आणि लगेच दुसरं म्हणा. अनुभवा तो मोकळेपणा. हम्म. असं मोकळेपणा जाणवतो ना. तो हा मोकळेपणा बघा एकदा. जसं असं अडकायला झालं, बांधल्यासारखं झालं, का जडजड झालंय, खूप काम झालं, तर थांबल्यासारखं झालंय, अशा वेळेला हा खेळ खेळायचा. एकदम मोकळेपणा जाणवतो. ऑफकोर्स उठून चालायला लागणं कधीही चांगलं, पटकन उठावं, चालायला लागावं, काहीतरी 2-3 मिनिटं फिरून परत यायचं. पण समजा नाही तर मग असं म्हणायला हरकत नाही. करून बघा, छान वाटतं असं. मग ह्या काही आपण खेळ खेळले जात तसं. हे आपण करत आलोय. 12-14 वेगवेगळ्या ऍक्शन्स आपण घेतल्या, खेळ खेळलो आपण खरं सांगायचं तर. आपल्याला आपण रमवतोय. आपल्याबरोबर बाजूचे आहेत, तसं प्रवास एकट्याचा एवढं नक्की. पण असं नाही एकट्याच्या म्हणून बाकीच्यांना काय चाललंय, ट्रेनमध्ये कसे बसलोय, एकत्र आहेत सगळे, वेगवेगळ्या स्टेशनवर वेगळे उतरणार लोक. एकट्याला जायचंय पण सगळ्यांनी मिळून जायचं, एकत्र राहून एकट्याचा प्रवास. अशी ही गंमत आहे सगळी. प्रॅक्टिस खूप लागणार आहे. खूप लागणार आहे म्हणजे असं मेटाकुटेला येऊन रडत खडत नाही प्रॅक्टिस. गांभीर्याने तर प्रॅक्टिस नाहीच आहे. रडत खडत प्रॅक्टिस करणं, कुठलं तरी बोज घेऊन प्रॅक्टिस करणं, कुठल्या तरी पापाची शिक्षा म्हणून जन्माला आलोय अशा मानसिकतेनं जगणं, किंवा काहीतरी असं बापरे आता काहीतरी करायला लागणार आहे असं जगणं, खूप वेळ लागेल असं काहीतरी विचार करून जगणं, याला अध्यात्म म्हणत नसावं आणि म्हणत नाहीत एवढं नक्की. मला स्वतःकडे जायचंय. स्वतः कसं आहे मी, धमाल मजा करतोय. मग मजा करण्यासाठी ब्रह्मभूयाय कल्पते, त्या आनंदाकडे जाणत असताना कसं काय असं गंभीर वगैरे होऊन जाता येईल. पण तरी सुद्धा तिकडे जात असताना ते दुर्लभ असं म्हटलं गेलंय. दुर्लभ याचा अर्थ, अरे बापरे, काय कोणी फार वेळ लागेल, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करावी लागेल, अनेक जन्मोन जन्म प्रॅक्टिस करावी लागेल असं काही जण म्हणतात बघा. त्यांना सांगायचं हो, जन्मोन जन्म म्हणजे काल माझा जन्म झाला, मृत्यू झाला, झोपलो तिच्यात मृत्यू झाला, आज सकाळी उठलो त्यात जन्म झाला. रोज जन्म तर रोज मृत्यू, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. एक वर्षभरात तर मला नक्कीच मिळेल, अशी कॉन्फिडन्स असेल तर. दुर्लभ म्हणजे काय, कंटिन्युटी, परसिस्टन्स. दुःखेन लभ्यते इति दुर्लभा. कारण आता हा पुढचा श्लोक आलाय, की जे काही चतुर्मूर्तीचा खेळ झाला, त्या 1 2 3 4, 1 2 3 4 हा जो खेळ आहे, तो खेळ खेळातनं चौथ्या ठिकाणी जायला सातत्याने प्रॅक्टिस करायला लागणार आहे. एकदा झाला असं नाहीये. पण सातत्याने प्रॅक्टिस करायची म्हणजे असंख्य वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर काहीतरी मिळालं असं नाहीये. आज रोख आहे, ताबडतोब आहे. सहज म्हणून बसलं तर लगेच आहा, ते 2 मिनिटं तर नक्की अनुभव देऊन जाणार, अगदी गॅरंटेड. अगदी गॅरंटेड. म्हणजे असं नाहीये बाप रे, जन्माचं सार्थक या जन्मात झालं नाही बाबा. ह्याच जन्मामध्ये कितीतरी जन्म चाललेत. त्यामुळे बसलं, उत्कृष्टतेने काम करायला लागलं, की त्याच्यात लक्ष ठेवून कृष्ण सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करत गेलो, तर त्या 10 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये एक झलक मिळतेच मिळते. पण ती झलक सातत्याने ठेवायची असेल तर थोडं प्रॅक्टिस करायला लागेल. मग दुर्लभ का म्हटलंय, कारण आपण आपलं कौतुक कधी करतच नाही. ते 2 मिनिटं मिळाले की नाही, पण सारखं सातत्याने जमलं पाहिजे ना, लगेच आपले हंटर छड्या घेऊन इतकं मारतो ना स्वतःला आपण, सारखे रेमटवतो. हे लहान पोर आपल्यातलं कधी आपण बघतच नाही. त्यामुळे वी वुड नीड अप्रिशिएटिव्ह फोकस. तो दुर्लभ आहे. अरे वा, जमलं की तुला. मग खोटं कौतुक नाही करायचं. हा रे झकास. म- मगाशी जी प्रॅक्टिस केलीस आणि आता ती जी काय प्रॅक्टिस करतोयस, मगाशी काय शिकलास? अरे काय एवढं काय ते, एवढं काय ते, त्याच्यामुळे मग तो प्रॉब्लेम येतो. अरे काहीतरी शिकला असशील की नाही, थोडं तरी शिकला असशील की नाही, काहीतरी छोटं. हा म्हणजे लक्ष नाहीये. प्रॅक्टिस करताना लक्ष नसेल तर ती गाढव मेहनत म्हणतात त्याला.
प्रॅक्टिस करतोयस त्याला काय आज काय अलर्ट राहावं लागेल. हा अच्छा. ओके. अगदी. 100रातली एक गोष्ट जमली जमली. आता 99. तर जमली चल मजा आता त्याला 99. हा जो अप्रिशिएटिव्ह फोकस असतो लर्निंगचा, तो लहानपणी सुटून जातो आपला. नंतर मग कंटाळा अभ्यास म्हणजे नको झालाय, आता ध्यानाला बसायचंय, साधना करतोय, काय गंभीर होऊन लोक सांगतात. अरे साधना करतोय म्हणजे तू धमाल करत पोहोचला पाहिजे की नाही तू. मजा आहे. दुर्लभ हा. अशी एक बुद्धाची कथा सांगतात, त्याला कोणाचा तरी फोन आला होता आणि तो म्हणतो आम्हाला एक तुमचा यती पाहिजे, यती. म्हणजे असा चतुरात्मापर्यंत पोहोचलेला पाहिजे, असं तो पाहिजे म्हणतो. मग बुद्ध सांगतो की चल ह्या सगळ्या 500 लोकांना पाठवून दे. बाकीचे त्याच्या आजूबाजू म्हणतात की अरे 500 कशाला, त्यांनी एक मागितलंय म्हणे, एक मागितल्या म्हणून 500 पाठवत, दोन मागितले असते तर 1000 पाठवले असते. आणि खरंच ते जातात, कोणतरी एक दुसरीकडे रमतो, अजून दुसरीकडे रमतो, अजून दुसरीकडे रमतो, आणि एकच पोचतो. एकच पोचतो. किंवा कृष्ण पण सांगून जातो, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चिद यतती सिद्धये, यततामपि सिद्धानाम कश्चिन्मान वेत्ती तत्वता. या श्लोकाचे अर्थ कसे काढले? हजार लाख माणसं प्रयत्न करतात त्यावेळेला एक कोणतरी पोचतो. त्यामुळे मुळातच सुरुवात निगेटिव्हिटीने होते. अरे बापरे, मी त्या लाखात मी त्या एकात नसलो म्हणजे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, कोणतरी एक जाणार आहे, मी कुठे जाणार आहे. म्हणून ती सुरुवातच एनर्जी इतकी भंकस येते ना, मग पंचायत येते सगळी. तो काय सांगतोय की जन्मोजन्म म्हणजे क्षण क्षण, प्रत्येक क्षण हा जन्ममृत्यूचा खेळ आहे. त्यामुळे येस, असे अनेक जन्म मृत्यू म्हणजे असे अनेक मनुष्य, मी एकटा म्हणून मनुष्य जगतोय. एका जन्मामध्ये किती वेळा मी जन्म घेतलेला आहे, किती वेळा मृत्यू घेतलेला आहे, कितीतरी वेळा. एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवात गेलो म्हणजे झाला जन्म मृत्यू. म्हणजे मागच्या अनुभवातला एक मनुष्य, दुसऱ्या अनुभवातला दुसरा मनुष्य, तिसऱ्या अनुभवातला तिसरा मनुष्य. असं जर का मी मला पाहिलं तर मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्धये. प्रत्येक अनुभवात प्रॅक्टिस करणारा मनुष्य दुर्लभ आहे. हजारात एक निघतो असं त्याला म्हणायचं नाहीये. प्रत्येक अनुभवात माणूस वेगळा. अशी हजार माणसं मीच आहे. असे हजार अनुभव आल्यानंतर त्या हजार अनुभवामध्ये यततामपि सिद्धानाम केश्चिन्मा व्यक्ती तत्वतः, असा एखाद दुसरा अनुभव असेल त्याच्यात तू पोचतोस की नाही बघ. असा हा श्लोकाचा अर्थ आहे. ज्यांना पॉवर हवी आहे, ज्यांना प्रेशराईज करायचं आहे, की ज्यांना तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे किंवा नाही नाही खूप अभ्यास करावा लागेल, त्यांनी हे उद्योग सुरू केले की जन्माचं प्रॅक्टिस करावं लागेल. अरे आत्ता इथे बस नुसतं 15 मिनिटं, किंवा हातातलं काम घेतल्यास इतकं झकास करणं, नाही तुला रिटर्न मिळाले तर बघ. असा तो दुर्लभ. मग आता श्लोक म्हणू. तो कसा आहे, समावर्तो निवृत्तात्मा. आता आवर्त निवृत्तात्मा झालाय मागे. दुर्जयो दुरतिक्रमः, दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. दू हा जो शब्द आहे तो फार निगेटिव्हिटी घेतला जातो, तसा नाही. दू म्हणजे लावून धरावा लागणार आहे. धरलं म्हणून सोडून दिलं अशातला भाग नाही. पण लावून धरावा लागणार म्हणजे बापरे किती, असं नाही. लावून धरलं की मिळणार एवढं नक्की, मग ते छोटं मिळेल. या कॉन्फिडन्सनी जेव्हा मी काम करीन तेव्हा मिळणारच. मग आपण आता तो म्हणूया. हं? चला. समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः. समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः. दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा. आता तो दुर्लभ. हम्म. यततामपि. हं, तो. असं जर का अनुभव घ्यायचा असेल ना, तर विष्णू सहस्त्रनाम झकास आहे.
काय विष्णू सहस्त्रनाम जकाश आहे त्याच्यामध्ये? मागच्या वेळेला आपण ती प्रॅक्टिस केली होती. करूया. म्हणजे तो तो का म्हणतो कृष्ण असं की बाबा मनुष्याणाम सहस्त्रेषु, प्रत्येक श्लोक हा जन्म आहे आणि प्रत्येक श्लोक हा मृत्यू आहे. प्रत्येक श्लोक जन्म आहे, प्रत्येक श्लोक मृत्यू आहे. कारण मी श्वास घेतला आणि त्या श्वास एक्झेल करत 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 श्लोक संपवला. संपलं. जन्म झाला, मृत्यू झाला, जन्म झाला, मृत्यू झाला, 107 जन्म, 107 मृत्यू. चल घे प्रॅक्टिसला. कुठल्या जन्मात ती धून लागेल सांगता येणार नाही. पण ती धून लागण्यासाठी किंवा ते ओ हो हा फील येण्यासाठी, आता कसा फील येतो तुमचं तुम्ही बघा. तो येण्यासाठी प्रत्येक श्लोकात येईल का? आला तर आनंदच आहे. नाही आलं तर अरे असं कसं येत नाही, अशी पण मारामार नको. तीच प्रॅक्टिस आहे. आणि तेच ते ध्यान. आणि म्हणून शांत चित्ताने म्हणा, उरकून नाही टाकायचं. मग तसं जर का झालं तर मी म्हणेन प्रत्येक ओळ जन्म, प्रत्येक ओळ मृत्यू. समावर्तो निवृत्तात्मा. अच्छा, तसं जर का झालं तर प्रत्येक शब्द जन्म, प्रत्येक शब्द मृत्यू. समावर्तो. झालं की. म्हणजे संपूर्ण श्लोक म्हणायला 8 सेकंद लागतात. एक ओळ म्हणायला 2 सेकंद लागले. त्या एक श्लोक एका ओळीतला अर्धा भाग म्हणायला 1 सेकंद लागला. 107 गुणिले 8, इतके चान्सेस आहेत आपल्याकडे. किंवा 107 चान्सेस आहेत. किंवा 107 गुणिले 4 चान्सेस आहेत. संधी मला शोधायची. आणि मग काय, एका विष्णू सहस्त्रनामाच्या आवर्तनामध्ये वाव मनुष्याणाम सहस्त्रेषु 2 श्लोकांमध्ये जमलेलं आहे. उद्या दुसऱ्या श्लोकामध्ये. या लेवलला जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत वी विल बी डेडिकेटेड पार्ट अँड पार्सल ऑफ अटर sophisticated corruption and helping and abating those who wish them. या लेवलला जाऊन जोपर्यंत इतक्या बारीक सारीक पावलात आपण जाणार नाही तोपर्यंत जन्मोजन्म प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही, असे म्हणणाऱ्या कर्दनकाळांचं, हिटलरशाहीचं किंवा जुलमी राज्यकर्त्यांचं राज्य चालणार. त्यामुळे मला एक श्लोक म्हणजे 4 जन्म 4 मृत्यू किंवा 8 जन्म 8 मृत्यू. त्याच्यात मी सुटतो की नाही बघा. मग एकदा सुटल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे? तो कोण सांगणार मला अनेक जन्म लागतात म्हणून? मी जन्मतोय, मी मरतोय, मग मी बघीन की माझं मी. जन्म मृत्यूवर सुद्धा मी पलीकडे अवलंबून राहायचं? ही का आली आपल्यावर अवलंबून? कारण मला लेझी बनायचं आहे. तूच कर माझं सगळं. मी तुमच्या हातात दिलं सगळं. बरं घेतील हातात ते त्यांच्या. तुझं तुझ्याकडे. या पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम बघा. आणि कृष्णाला फोन करतो की नाही बघा. अरे बरोबर सांगितला तू. आता पुढचा जो श्लोक, हा जो श्लोक म्हणणार होता आपण, तो अशा पद्धतीने म्हणा. 4 ओळीचे 4 जन्म मृत्यू घ्या. आणि पहिल्या जन्मात काय होतं ते बघा. नाही तर दुसरा जन्म आहे, 4 जन्म आहेत आपल्याला. तर चला सुरू करूया. शांत श्वास घ्या. झकास. आणि वास. समापासून आत्मापर्यंतच खेळ आहे आपला आता. समावर्तो निवृत्तात्मा, दुर्जयो दुरतिक्रमः, दुर्लभो दुर्गमो दुर्गो, दुरावासो दुरारिहा. परत एकदा म्हणू. ज्यांनी हे केलंय आता, हा प्रयोग करून ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतोय नक्की कळलेलं असणार आहे. शांत घ्या. तो शब्द संपूर्ण घेऊया आपण आता. शांत, जे अतिशय छान, तेवढंच फक्त मी आणि तो शब्द, बाकी कोण नाही. समावर्तो निवृत्तात्मा, दुर्जयो दुरतिक्रमः, दुर्लभो दुर्गमो दुर्गो, दुरावासो दुरारिहा.
कसं झालं? छान वाटलं की नाही? त्यामुळे असे जन्मोनजन्म वाट पाहण्याची गरज नाही. म्हणजे नॉर्मली आपण ज्याला जन्ममृत्यू म्हणतो ते फार वाईट वाट पाहण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये अनेकदा जन्ममृत्यू असतात. मी आता श्लोकामध्ये एक ओळ, एक जन्म एक मृत्यू किंवा एक श्लोक या लेवलला जाऊन केलं तरी शेवटी काय ती मजा बघायची, त्या शांततेची मजा घ्यायची. असं आहे. आता बघा हा, आता आपण एक श्लोक, त्या श्लोकाला काय पद्धतीचं कॅनव्हास केला आता, तर हा श्लोक आहे ना, हा श्लोक जन्म मृत्यूचा खेळ आहे. सुरुवात होते श्लोकाची, त्याच्याबरोबर मी जन्मतो, आणि संपतो ज्यावेळेला श्लोक त्यावेळेला मी मृत्यू पावतो. एवढंच जर का माझं आयुष्य असेल आणि मला एवढंच आत्ता करायचं असेल, तर मी किती त्यात रमलेलो असेल. सुरेख. मग आता कोणाच्या तरी डोक्यात नक्की आलं असेल, काय इतर वेळेला घरातली कामं करताना काय एकच काम असतं काय आमच्याकडे? मग जन्म जन्म नक्की, गॅरंटेड. कारण एवढाही विश्वास नसेल तर पंचायत आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग इज सिन. मल्टीटास्किंग अँड मल्टी इफिशियन्सी हा वेगळा भाग आहे. म्हणजे मी लिहित असताना माझ्या अक्षराकडे लक्ष असणं, लिहित असताना विचार पाहत पाहत विचारांचं शब्दीकरण करून ते आणणं, विचारांची गती, लिहिण्याची गती यांच्यामध्ये समन्वय साधणं, लिहित असताना विचारांच्या आधी जे पाहिलं जात आहे त्याला वेगळी कलाटणी मिळाल्यानंतर त्याची शब्दरचना करून ते पुढे घेऊन जाणं, हे सगळे मल्टीटास्क आहेत. पण फोकस काय आहे? मग असा जर का तो श्लोक म्हटला तर केवढं नोबल मुवमेंट त्याला दिलंय. इंद्र कर्मा. आता इंद्र याचा अर्थ होतो ऐश्वर्य, तो इंद्र हा अथर्व शीर्षामधला, ज्याच्याकडे ऐपत आहे, म्हणजे पैसे तुफान आहेत, आणि ज्याच्याकडे दानत पण आहे. मध्ये पण मी सांगितलं होतं ऐपत अधिक दानत इज इक्वल टू ऐश्वर्य. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली जो बेनिफिट घालवतो तो कंजूस, आणि कॉस्ट ला जो योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो आणि त्यातून वैभव वाढवतो तो ऐश्वर्यवान, तो इंद्र. मग इंद्र कर्मा, महाकर्मा, कृतकर्मा, अँड देअरफोर कृतागमा, असा पुढचा श्लोक चालतो. मग आपण हा श्लोक, एक श्लोक जर का इंद्र कर्माच्या पर्स्पेक्टिव्हने म्हटला, काय वैभव आहे. अरे जन्ममृत्यूचं वैभव आहे सगळं. मस्त. आय कॅन एक्सपिरियन्स द बर्थ अँड द डेथ देअर. खरं तर प्रत्येक कामामध्ये बर्थ अँड डेथ एक्सपिरियन्स करू शकतो, प्रत्येक कामामध्ये. होत नाही. प्रयत्न तेच चाललेत, होत नाही. म्हणजे प्रत्येक एका कामातनं दुसऱ्या कामात जात असताना संपलं हा आता, चला नवीन, असं होत नाही. आणि अक्षरशः मी सांगतो ना, दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर मी असं शांत बसतो आणि ठरवलेलं असतं की जन्ममृत्यू पाहायचे. हा, जन्ममृत्यू कोणाच्या संगतीने पाहायचे? अरे हात धरलेल्या कामाच्या संगतीने, ते काय सोडत नाही तुला. मग ठीक आहे चल, एक काम संपलं. काय होतं? नाही, काल आलेल्या मेसेजना रिप्लायज द्यायचे. किती मिनिटं ठरवले त्याच्या आधी? 25 मिनिटं. मग सुरू झालं का? झालं. संपलं का? संपलं. त्यावेळेला काहीतरी टुबुक 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 इकडनं तिकडनं काहीतरी फोन हे येतात, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ते 25 मिनिटं संपल्यानंतर 25 मिनिटाच्या आधीच काहीतरी दुसऱ्या कामाचे वेध लागतात, आणि तिथे गडबड होते सगळी. आणि तिथे गडबड होते. म्हणजे मरणाच्या आधीच माझा पुढचा जन्म कशात आहे ह्याची जी धाव लागते ना, वेध लागतं ना, त्याची पंचर होते. आणि मग त्याला एक सोल्युशन आहे. ते सोल्युशन पण बऱ्याचदा काम करून जातं की तू पुढच्या जन्मात पडूच नकोस आता. तू लिहिलंयस ना तुझी टू डू लिस्ट, दर 8 तासाला किंवा दर 2 तासाला तुझं प्रायोरिटायझेशन करतोयस. आणि ज्या दिवशी हे अशा पद्धतीने काम होतं त्या दिवशी मुक्ती ठरलेली आहे. आणि मी अनेकदा अनुभवलेली आहे, अनेकदा चरफड पण झालेली आहे. पण काय, तरफड होणार हे तिथेच कळलेलं. झाली तरफड आता. हो दे, जाऊ दे. हा काय मृत्यू बरा आला नाही बाबा. तुम्ही म्हणाल असं का मृत्यू जन्म म्हणतोय, तेच आहे ना. पण छान आहे. मग आता कसं काय सुरेख, झालं बघ, संपलं, मस्त घडी बिडी घालू होऊन गेला. आता दुसरं काम, चल नेक्स्ट. मग ते जे असं घेणं आहे ना तसं, आणि म्हणून मग ते प्रत्येक कामाला बसताना ते होत नाही.
सकाळी सुरू चालतं, मग त्यांना त्यांना फोन आले, काहीतरी इकडे तिकडे गेलं, कोणाच्या तरी क्लायंटकडे काहीतरी धावपळ झालेली असेल, मग त्या मॅनेजरला कोच करा, तू थांब, तू स्वस्त हो. असं करत करत मला पुढच्या कामाचे वेध लागतात आणि मी अस्वस्थ होतो काही वेळेला. हा जो भाग आहे तो ज्या वेळेला टाळला जाईल, त्यावेळेला ते जन्म मृत्यू बघण्याचं ऐश्वर मला मिळेल, एकाच जन्मात अनेकदा. असा तो इंद्रकर्मा, असं असं मी याच्याकडे बघतो. असं असेल असं मला म्हणायचं नाही, पण इंद्राचं ऐश्वर असेल तर अजून काय ऐश्वर राहिलंय. चौथ्या ठिकाणी जे आहे ते ऐश्वर आहे. मग हे ऐश्वर नाही का? आहे ना ऐश्वर, कोण नाही म्हटलं. पण ते आहेच, यांच्या थ्रू तिकडे पोहोचायचं. इंद्रकर्मा, महाकर्मा, फोकस महत, त्याला ते सिन्सिअरिटीने काम केलेलं महाकर्मा. कृतकर्मा, अर्धवट दाड्या करून सोडायचं नाही, पूर्ण कर. आणि म्हणून म्हणजे आता जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात किंवा जे अजाईल मध्ये काम करतात, त्याचं, आणि हे अजाईल म्हणजे फक्त कॉर्पोरेटसाठी नाही बरं का, आपण नेहमीच म्हणतो की कुठलंही काम अर्धवट सोडू नये. अशी ती इसापनीतीतली कथा पण आहे. जे चाणाक्ष लोक असतात, जे हुशार मंडळी असतात ना, ते कुठलंच काम अर्धवट सोडत नाहीत. मग त्याला कोणतरी चौकशी करतच. असं कसं, वेळ नाही पुरला तर? अरे बाबा, वेळेचा आणि पूर्णत्वाचा काहीच फरक नाही, संबंधच नाहीये. कारण पूर्ण कधी होणारच नाहीये. एक्सलन्स इज डिव्हाइन. त्याच्याच तर मागे आहे सगळं. तुला किती वेळ दिला आणि एक्सलन्सच्या मागे लागला असलास, तर तुला कधी म्हणताच येणार नाही पूर्ण झालं, जर का ती संवेदना असेल तर. नाहीतर कधी झालं आमचं काम असं म्हणू शकतो. पण केवढा वेळ आहे? ओके, 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात असं काय करू शकशील की जे वापरता येईल, आणि ज्याला इंग्रजीमध्ये किंवा अजाईलच्या मॅनिफेस्टोमध्ये असं म्हणतात की वी विल डिलिव्हर वर्किंग प्रोडक्ट. मग तुझ्याकडे 15च मिनिटं आहेत का? मग 15 मिनिटात नाही, 15 मिनिटात काय कर, संपूर्ण लेख लिहिणार नाही हो, 15 मिनिटात सबंधचा लेख लिहिता येणार नाही. बरं, मग काय करशील? 15 मिनिटामध्ये मी एवढं नक्की सांगेन की साधारणतः हा लेख वाचल्यानंतर वाचणाऱ्याला काय वाटेल एवढं मी लिहू शकतो. रीडिंग ऑब्जेक्टिव्ह ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर रीडिंग, द रीडर शॅल बी एबल टू, असे मी 2-3 गोष्टी लिहू शकेन. हा, मग तेवढं लिही ना, झालं. ओके, मग पुढच्या 15 मिनिटामध्ये काय करशील? नाही, मग त्या पुढच्या 15 मिनिटामध्ये मी सेक्शन्स तरी लिहू शकेन की रीडरला या गतीपर्यंत पोहोचवण्यासाठी मला 4 सेक्शन द्यावे लागतील. ठीक आहे, मग त्याच्या पुढच्या 15 मिनिटामध्ये काय करशील? एक सेक्शन कंप्लीट करीन. पूर्ण पूर्ण असं नाही, पण त्या सेक्शन मधले 2-3, म्हणजे काय होईल की माझ्या समोर जो बसलाय पलीकडे माणूस, त्याला अंदाज येईल मी कुठे काम करतोय. मी नेहमी उदाहरण देतो की मला उद्या 2 दिवसात घर बदलायचंय आणि मला तिथे फर्निचर करून हवंय. आपण जर का, तुम्ही जर का सुतार असलात तर तुम्ही काय सांगा, अरे घर बदलायचं आहे, ते घर एवढं कसं फर्निचर सगळं तुमचं होणार? त्याला जर का कृतकर्मा नावाचा सुतार असेल ना, तर तो म्हणेल ठीक आहे, या साहेब तुम्ही 2 दिवसांनी येत आहे, फक्त एक सांगा, आल्या आल्या नक्की कशाची गरज आहे? आल्या आल्या कशाची गरज असेल? आल्या आल्या कशाची गरज असेल? नाही, ते किचन मधला काही भाग तू करून देशील का तेवढं? हा, मग झालं, मग तेवढं 2 दिवसात करतो. झालं ना कृतकर्मा. हा, मग तुम्ही राहायला आल्यानंतर, हा, मग राहायला आल्यानंतर आपण एकदा बोलू. आणि मग त्याच्या पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? त्याच्या पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? इन्क्रिमेंटल किंवा आयटरेटिव्ह. हे कृतकर्मा जे आहे ना, की हातात घेतलेलं असंच काम हातात घे, जे कितीही मोठं असलं तरी तुला त्याचे सेक्शन्स दिसले तेव्हाच कामाला हात घाल. आणि सगळे सेक्शन्स कधीच दिसणार नाहीत. निदान आत्ता करत असलेला सेक्शन आणि त्याच्या पुढचे 2 सेक्शन जोपर्यंत दिसत नाहीत, तोपर्यंत उडी मारू नकोस. म्हणून चेंगटपणा करू नको, पटकन बघ. कारण वेळ नाही बाबा. इंद्रकर्मा, महाकर्मा, कृतकर्मा, आणि हे ज्याला करशील ना, कृतागमा गॅरंटेड. कृतागमाचा अर्थ आपण पाहिलाय. कृतागमा म्हणजे वेद, समजून येणं, उमजून येणं, वेद निर्माण करणारा असा तो मी पण लिहिणारच आहे वेद आणि लिहितोच आहे वेद. तिळ मात्र शंका नाहीये. हा, म्हणजे जे आधी चौथ्याला जे पोचले सातत्याने, काय बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल. पण मी पण चौथ्याला पोचतोय. ते 24 तास पोचलेले होते, मी 5 मिनिटं तर नक्कीच पोचतोय. त्या 5 मिनिटात जे निघेल ते वेदच असणार आहेत. त्या 5 मिनिटासाठी मला कदाचित 120 मिनिटाचा सराव लागेल. आणि रोज भरपूर जन्म आहेत, रोज भरपूर मृत्यू आहेत. असा हा श्लोक आहे. इंद्रकर्मा, त्या वैभवानेच काम सुरू करणार आहे मी. वैभव कुठलं? कृतागमाचं.
मग आता आपण तो म्हणूया. हा, छान आहे हा श्लोक. म्हणजे म्हणजे त्या त्या सगळ्या सेक्शनला एक एक स्वतःचा असा अर्थ आहे. ते जो वृषोदित धरा, चतुर्मूर्ती चतुर्बाहू एकपात, समावर्तो निवृत्तात्मा दुर्लभो दुर्गमो. आणि मग आपण पुढे येतो, कृताकर्मा कृतागमापर्यंत येतो. तो असं करत 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 येतो. हम्म. मग चला, मग आता तो एकदा श्लोक म्हणूया. एक मिनिट हा. अपडेटला गेलाय लॅपटॉप, अगदी एक मिनिट द्या मला. दुसऱ्या बॅकअपवर घेतो. फाईन. मी सांगतो, तुम्ही म्हणा. फक्त त्या ऍप्लिकेशनच्या लॅपटॉपला गेलाय. लक्ष ठेवून म्हणत गेला तरी सहज चालेल. अ, शुभांगो लोक सारंग, शुभांगो लोक सारंग, सुतंतुस्तंतुवर्धनः, शुभांगो लोक सारंग, सुतंतुस्तंतुवर्धनः, शुभांगो लोक सारंग, सुतंतुस्तंतुवर्धनः. आला. इंद्रकर्मा महाकर्मा, कृतकर्मा कृतागमः. हं? आता हे श्लोक म्हणत असताना काय मनात येईल? आपण जे बघितले ते शब्द घ्यायचे, बाकी उगाच इतर शब्दांच्या मागे लागायचं नाही. आपलं ठरलंय की नाही, आहेत आपल्याला भरपूर जन्म आहेत. त्याला बघू आपण ते. इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः. वैभवशाली काम हातात घेऊन. मग आता वैभवशाली काम म्हणजे राजवाडा बांधायचा असं नाही, आपलं ठरलं आता ते. एक श्लोक म्हणणं सुद्धा वैभवशाली असतं का? ते एंड त्याचा कृतागमाने होणार आहे. म्हणजे किती कनेक्ट द्यायचा काही वेळेला असा प्रश्न पडतो, की कृष्ण तेच सांगून जायला आहे. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. कुठलंही काम तुला शिकवूनच जाणार आहेस, प्रोव्हायडेड तुला शिकायचं असेल तर. आणि कामातनं शिकला नसशील तर काय? ऊसर बीज फले तो म्हटलं ना, की दगडावर बीज टाकलं तर काय उपयोग नाही. काम शिकवायलाच आलाय तुला, काहीतरी शिकवायला म्हणजे आनंद द्यायला आलाय. कारण शिकण्यात आनंद मिळत नसेल तर शिकला नाहीस. मग काहीतरी मस्ती केलीस. आणि काम शिकून जात आहे. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. कृतागमा गॅरंटेड आहे. पण त्या कृतागमासाठी कर्म इंद्रकर्मा, कर्म महाकर्म आहे. सिन्सिअरिटी, सिरियसनेस नाही, सिन्सिअरिटी. कर्म कृतकर्म कम्प्लीट कर बाबा. कितीही वेळ छोटा जास्ती असेल, वेळ संपेल त्याला काम संपलेलं असलं पाहिजे. ठेवू नको, परत येशील. कृतागमा. हा, छोटे 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 सेक्शन्स केले ना जन्ममृत्यूचे, की परत यायला लागत नाही. चला, मग आता संपूर्ण श्लोक ह्या पर्स्पेक्टिव्हने म्हणायचा. शुभांगो लोक सारंग, सुतंतुस्तंतुवर्धनः, इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः. हम्म. शुभांगो लोक सारंग, सुतंतुस्तंतुवर्धनः, इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः. देखा. हं? आता उद्यापासून याची प्रॅक्टिस सुरू करू. माझी रोज चालते. बऱ्याच पडतोच खूप वेळा. पण जेव्हा होतं तेव्हा मजा येते, एवढं मात्र नक्की. मस्त होतं तो. सुरेख.
कालच्या अथर्वशीर्षाबद्दल बोलणं झालं तर अनेक लोकांना येता आलं नाही. पण फोटोग्राफ्स वगैरे छान आले, त्यातले काही गंमत म्हणून दाखवतो काही. अ, हा एक गमतीशीर व्हिडिओ आहे, 36 सेकंदाचा आहे. गमती जमतीचा आहे तसा. काय शेवटी आपल्याला ठरलेलं आहे, कृतागमापर्यंत जायचं आहे. एक ऋचा असो किंवा सगळा वेद असो, कृतागमा झालंच पाहिजे तसं. पण आता अशी एक त्यांना असाइनमेंट दिली होती. सगळ्यांवर आपण पण करायची. बघा तुम्हाला ऐकायला येतंय काय मंडळी म्हणतात पहा. जे याच्यात उभे आहेत त्यांना तर मजा येणारच आहे. ज्यांनी यांना उभं राहिलेलं पाहिलंय प्रत्यक्ष त्यांना पण मजा येणार आहे. आणि ज्यांनी पाहिलं नाही ते आता पाहतील. या ना माहिती. And therefore, right? असा एक टाइमपास झाला होता. तसं मजा करत करत. हा एक होता, अजून एक अगदी छोटे छोटे आहेत ना हे अगदी. हे म्हणून दाखवा गणपतीला. शिकत असताना जर का खळाळत हसणं आलं नाही किंवा स्मितहास्य आलं नाही, तर काहीतरी कुठेतरी चापलुसी झाली एवढं नक्की. आणि अध्यात्माला जे गरज नसलेली गंभीरता आणली आहे ना, ते लहानपण विसरल्यामुळे कुठेही त्यावेळेला चालायचं गप्पा. ब्रेकफास्ट घेत असताना हे आमचे सगळे कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स, असं सगळा तो होता. चला मग आता शेवटचा, आजच्या भागातला शेवटचा. हे जर का सगळं छान केलं, म्हणजे पहिल्यापासून जे आलोय करत करत ते, तर सौंदर्य पण दिसेल की नाही, सुंदरता असेल. छान आहे. मग सौंदर्य पण असेल, पण असं काय म्हणू त्याला, कमजोर सौंदर्य नसेल. असं बेगडी सौंदर्य नसेल की हात लावला की रंग खाली पडतोय. नुसतं असं जर हात दिला तरी अरे सगळे पोपळे उडाले की तुझे. असं बेगडी सौंदर्य नसेल. तर सौंदर्याला सुद्धा एक सत्व म्हणजे समच्युअसनेस किंवा स्थिरता असेल. ती पॉवर असेल. पॉवर म्हणजे दरवेळेला हाणामाऱ्या बंदुका आणि ती पॉवर नाही. पॉवर म्हणजे तो जे समच्युअसनेस आहे, एक स्थिरता आहे, एक ती जी शक्ती आहे, ताकद आहे ती. मग सौंदर्य पण असेल, ती शक्ती पण असेल. आणि अशा पद्धतीने काम केल्यामुळे ते कृतागम, त्यामुळे विस्डम पण असेल. तर असे 3 शब्द पुढच्या श्लोकामध्ये आहेत. एक सुंदर सुंदो एक आहे, एक शृंगी आहे, आणि एक अर्को आहे. आता सुंदो, सुंदर, सुलोचन, हे सगळे सौंदर्य दर्शवणारे शब्द आहेत. सुंदर, छान आहेत. सौंदर्य. मग शृंगी, शृंगचा अर्थ होतो पर्वत. आणि मग ते पर्वतासारखं शिंग दिसतं म्हणून ते शृंग, शिंग. मग शृंग या शब्दाचे 2 अर्थ आहेत. की शिंग, त्याला पण शृंग म्हणतात. आणि नाशिक जवळ नाही का सप्तशृंगी, सप्तशृंगी कुठून आली एकदम, 7 डोंगर आहेत तिकडे म्हणून. मग डोंगर आहे, मग डोंगराचं कशाला म्हटलं जातं. आता पर्वतासन जे केलं जातं, पर्वतासन करत असताना काय जाणीव होते, हालत नाही एकदम असं घट्ट होऊन जात होते ते. त्या आसनाचे सुद्धा 4 प्रकार आहेत ना. एकामध्ये आर्जव, काही आसनांमध्ये आर्जव कळतं. काही आसनांमध्ये एक असं हाती घेणार ते तडीच नेणार भुजंगासन. की कसं येतं ते असं छान, की आता थांबणार नाही आम्ही, अशा त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यात. पर्वतासनामध्ये आता मी धरलाय ना हातात, आता काही झालं तरी चालेल, आता टस्से मस होणार नाही. अशा भावना आहेत, त्या चतुर्भाव आहेत त्या सगळ्या. आसनं जनरली 4 भावामध्ये विभागलेली आहे. की कुठल्या भावाने तू आसनं करतोयस, कशी आहेत ती आसनं. मग काही नम्रतेचे सुद्धा भाव आहेत ना त्याच्यामध्ये. पण तो शृंग म्हणजे पर्वत, म्हणजे कसा असतो दणकट, तो स्ट्रेंथ, त्याला ती स्ट्रेंथ म्हटली गेली. आणि अर्क, अर्क म्हणजे सूर्य, अर्काय नमः.
अर्काचा अर्थ होतो डिव्हाइन विजडम, की असं अर्क काढला बघा, असं पण तो अर्थ होऊ शकतो. आणि शहाणपण, विजडम असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मग याच्यात कसं म्हणलंय की हे वरचं जर का असेल, सौंदर्य आहे, सुंदरता आहे, सुलोचन आहे, करुणा आहे, आणि ते विजडम आहे, ते शहाणपण आहे. हा, अर्क, शृंगी. मग जयंत सर्वविजयी नक्कीच नाही का असणार. हे तीन गुण एकत्र तिथे असतील, तिथे कशाला तू कोण हारेल तिकडे. मग आपण आता ते असे अ, अ, शेवटचा श्लोक आपण आता म्हणूया. स्वच्छ सुंदर शब्द आहेत, त्यामुळे आपण संपूर्ण श्लोक एकत्र म्हणणार आहोत. जन्म मृत्यूचा खेळ खेळायचा असेल तर खेळा. चला सुरू झाला. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचनः अर्को वाजसन शृंगी जयंत सर्वविजयी. उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृंगी जयन्तः सर्वविजयी. शेवटचं म्हणाले. उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृंगी जयन्तः सर्वविजयी. असे आजचे पाच श्लोक होते. कुठले कुठले होते आपण एकदा सगळे म्हणूया परत. हं? शांत, तुम्ही ऐकले तरी सुद्धा चालेल, मी नुसतं म्हणतो. तुम्ही 5 जन्म ऐकण्यात घालवा, मी 5 जन्म म्हणण्यात. हं? चला. तेजो वृषो द्युतिधर सर्वशस्त्रभृतांबरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा शुभांगो लोकसारंगः सुतंतुस्तंतुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृंगी जयन्तः सर्वविजयी. इथे थांबू.